तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे नेवासाच्या गावातील लोकांनी दिंडीचं अतिशय मन भरून स्वागत केलंय आणि बघू शकता महाराष्ट्र शासनातील लोक पण आपल्याला खूप जास्त सपोर्ट करत आहेत. तर रामकृष्ण आमदार साहेब, आता आपले सगळ्यांचे आवडते आमदार साहेब नेवासा तालुक्यातील, तर ते दिंडी प्रस्थानाला उभे आहेत, तर ते आले आहेत. तर आपण त्यांना 2-4 प्रश्न विचारू थोडेसे, की साहेब तुम्हाला कसं वाटतं आता इतका मोठा सोहळा चालू इथं आपल्या नेवासा तालुक्यातील? खरं तर अतिशय मी भाग्यवान लोकप्रतिनिधी आहे की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ठिकाणी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अशा पवित्र स्थळातून थोर संत महंतांनी एकत्रित येऊन हा दिंडी सोहळा मागच्या वर्षी सुरू केला आणि हे सोहळ्याचं 2रं वर्ष आहे. परंतु या भव्य दिव्य सोहळ्याने निश्चित आपल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची जी ख्याती ती पूर्वीच्या आहेच ती अधिक त्या ठिकाणी वाढत जाईल. आणि तुम्हाला काय वाटतं या सर्व पालखी सोहळ्यामध्ये तरुण वर्गाने काय काम असं करायला पाहिजे की ज्याने आपल्या सर्व संप्रदायाचं मान आणखी उंचावली जाईल? निश्चितच पूर्वीपेक्षा निश्चितच तरुणांचा फार मोठा सहभाग हल्ली आपल्याला प्रत्येक दिंडी सोहळ्यामध्ये बघायला मिळतो आणि जी पूर्वी होतं त्याच्यापेक्षा निश्चित तरुणांचा सहभाग या दिंडी सोहळ्यामध्ये दिसतोय आणि तो वाढत जाईल. आपण बघू शकता की नेवासाच्या पालखी सोहळ्यात आपल्या आदरणीय आमदार साहेबांनी सुद्धा त्यांचं वैयक्तिक मत व्यक्त केलं आहे आणि ते मनापासून खूप आनंदी आहे. आणि बघू शकता सर्व नेवासातील वारकरी संप्रदायातील सर्व लोकही जमा झाले आहेत. खूप मोठे दिग्गज माणसं इथं आलेले आहेत आणि बघू शकता की सोहळ्यामध्ये एकदम असं उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि भेटू आपण आपल्या पुढच्या व्यक्तिमत्वाला. आपण आलोय आता जिथं रिंगण होणार तिथं, तर तिथं आपल्याला भेटले तर आपल्या ज्या ठिकाणी पालखीचं प्रस्थान झालंय त्या पालखीच्या ठिकाणचे आपले माननीय अभंग साहेब, तर अध्यक्ष म्हणून जे आहेत आपण त्यांची थोडी वार्तालाप करू. आता रामकृष्ण साहेब, तर आपल्या नेवासा नगरीतून इतका मोठा पालखी सोहळा निघतोय आणि तो पालखी सोहळा म्हणजे मुख्य पालख्यांमध्ये आपल्या पालखीची आता नोंदणी झाली आहे किंवा मोजतात आपल्या पालखीला. मग तर तुम्हाला त्या बाबतीत काय वाटतं? तुमची भावनिक थोडे व्यक्त करा तुम्ही. रामकृष्ण हरी. त्रिभुवन एक पवित्र अनादी पंचक्रोशी क्षेत्र, जेथे जगाचे जीवनसूत्र महालयाचे असं जे माऊलीनं संबोधलेलं आहे, अशा या पवित्र क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वर माऊलीनं 12व्या शतकामध्ये पैस खांबाला टेकून भगवद्गीतेचा संस्कृतमध्ये असलेला अर्थ मराठीमध्ये रूपांतर करून ज्ञानेश्वरीसारखा जो ग्रंथ जगाला दिला, त्या अतिशय अशा श्रेष्ठ स्थानावरून आज हा ज्ञानेश्वरी पालखी सोहळा आज आपण या इथून काढत आहोत. गेल्या वर्षी आपण हे सोहळा गेल्या वर्षी काढला. यापूर्वी सुद्धा दिंडी जात होती, परंतु गेल्या वर्षापासून सोहळ्यामध्ये रूपांतर झालं. खूप काही जन्मांचं पुण्य म्हणावं लागेल की आपल्या नेवासा तालुक्यातली ही जी दिंडी होती तिचं पालखीत रूपांतर झालंय. आणि पालखीत रूपांतर अशा पद्धतीने झालंय की एक प्रकारचा वैष्णव मेळावा असतो की हा सुख सोहळा स्वर्गीय नाही, जी भावना आहे ती आता साक्षात आपण बघू शकतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंदाची भावना दिसून येते. आणि मान्य आदरणीय साहेबांनी आपल्याला कोणताही एकच प्रश्न विचारला, पण त्या सगळ्या एकाच प्रश्नामध्ये प्रत्येक गोष्टीची माहिती दिली की कशी सुविधा आहे, कसं काय. शेवटचा असा प्रश्न की आपण सर्व वारकऱ्यांना आणि जेवढे दिंडीत असणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार? सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी जाताना थोडंसं व्यवस्थित आणि एक शिस्तप्रिय दिंडी म्हणून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी आपली ख्याती झाली. सर्व पत्रकार मंडळी, सर्व चॅनलवाले यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं आणि म्हणून शिस्तीची दिंडी म्हणून, जशी पूर्वी देवगडची एक शिस्तीची दिंडी म्हणून पाहिली जाते, गजानन महाराजाची एक शिस्तीची दिंडी म्हणून पाहिली जाते, असं ह्या माऊली पालखी हा सोहळा हा शिस्तीचा सोहळा म्हणून या ठिकाणी सर्व वारकरी अतिशय शिस्तबद्धपणे, कोणाला इजा होणार नाही, कोणाला त्रास होणार नाही, कोणाला काही अडचण येणार नाही, अशा पद्धतीनं हा सोहळा जाणार. तर बघू शकता आपण साहेबांचं मत त्यांनी मांडलं आहे. आणि आता काही क्षणामध्ये या ज्या ठिकाणी रांगोळी वगैरे दिसते त्या ठिकाणी आता भव्य रिंगण होणार आहे. तर आपण बघू शकता आता माग नगरगाडी आली आहे आणि नगरगाडी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज येणार आहे याचं आश्वासन देण्यासाठी नगरगाडी चालवली जाते. तर बघू शकता आपण. आणि हा मानाचा घोडा या ठिकाणी माऊलींचा मानाचा घोडा मांडला जातो त्यांना, तो मानाचा घोडा आलाय बघू शकता आपण. आणि झेंडेवालेले पण आले आहेत बघू शकता.